त्यांचं मार्गदर्शन सुद्धा त्या ठिकाणी होईल। हा शासकीय कार्यक्रम आहे आणि आम्ही सर्वजण एका पक्षाचे आहोत। व्यक्तिगत त्यांचे माझे मतभेद तो विषय वेगळा, तो नंतरचा विषय। आज काय विषय, आज शासकीय कार्यक्रम आहे आणि आम्ही प्रयत्न करतो शेवटपर्यंत अजितदादा सुद्धा या कार्यक्रमाला आले पाहिजे। अण्णा तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच आष्टीमध्ये येतात, स्वागत वगैरे कसं असणार का? नाही, आता तुम्ही बघाल ना स्वागत वगैरे कसं। आम्ही वेगवेगळे काही वेगळं स्वागत केलं तर साहेब म्हणले मला हे आवडत नाही, आम्ही ते कट करून टाकलं। हेलिपॅडवरून डायरेक्ट कार्यक्रमाकडे येणार, कार्यक्रमाचा शुभारंभ करणार आणि शुभारंभ करून लगेच सर्वांचं स्वागत वगैरे। मी स्वतः तर काही सत्कार स्वीकारत नाही, त्याच्यामुळे माझा प्रश्नच नाही। मुख्यमंत्र्यांचं स्वागत करणार, माननीय राम शिंदे सरांचं स्वागत करणार, कारण ते सर्वोच्च सभागृहाचे हे आहेत। नंतर विखे पाटलांचं करणार, नंतर पंकजाताईंचं करणार प्रोटोकॉलनुसार, आणि नंतर मग जिल्ह्यातले आमदार, तर सिनियर मोस्ट आमदार आहेत प्रकाश सोळंके, त्यांचं अगोदर होईल। त्याच्यानंतर मग 2 टर्मचे संदीप भैया आहेत, नाही प्रोटोकॉलनुसार खासदारांचं, मंत्र्यांच्या नंतर खासदार बजरंग बाप्पा सोनवणे यांचा सत्कार होईल। नंतर प्रकाशदादा सोळंकेंचा होईल, प्रकाशदादांच्या नंतर संदीप भैया, नमिता मुंदडा आणि नंतर विजयसिंह पंडित हे पहिल्या टर्मचे आमदार आहेत। हे दोघे जण जे आहेत ते 2-2 टर्मचे आमदार आहेत। नमिताताई 2 टर्मचे आहेत आणि संदीप भैया सुद्धा 2 टर्मचे आमदार आहेत। याच्या व्यतिरिक्त जे पाहुणे येणार आहेत मला माहिती ते स्टेजवरती आल्यावर इतर पाहुणे दिसतील। शेजारचे आमदार संग्राम भैया आले, संग्राम भैयांचं 3 टर्म आहेत, त्यांचं अगोदर करू। मोनिकाताई आल्या, मोनिकाताईंचं पण तिसऱ्या टर्मच्या आहेत, त्या मोनिकाताईंचं सत्कार करू। आणि इतर जे पाहुणे मंडळी आणि विशेषतः ACS जे आहेत आमचे दीपक कपूर साहेब ते येतात, त्यांचंही स्वागत आम्ही मतदारसंघाच्या वतीने करू। आणि एक मिनिट, भाग्यश्री इंगळे जे खो पटू आमची याची अध्यक्षा म्हणजे चमूची कर्णधार आहे, जिने खो मधलं अजिंक्यपद पटकावलेलं आहे, त्यांचं आणि त्यांच्या चमूचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्या ठिकाणी सत्कार होईल। कारण ही आमच्या देशाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची बाब आहे आणि ती मुलगी आमची बीड जिल्ह्यातली आहे। तो चमू आणि त्यांचे कोच यांचा सत्कार होईल। आणि ही योजना जे आता पाहतायत ते चीफ इंजिनियर 31 मार्चला रिटायर होत आहेत विजय घोगरे साहेब, त्यांचा सत्कार करायचा आहे। आणि आणखी एक सत्कार विशेष म्हणजे आदरणीय तांदळे साहेब जे चीफ इंजिनियर होऊन रिटायर झाले, परंतु या योजनेच्या बाबतीत त्यांची आणि माझी पहिल्यांदा चर्चा झाली होती। त्यांनी मला हा रस्ता दाखवला होता। ते तांदळे साहेब आणि खेडकर म्हणून डेप्युटी इंजिनियर ते रिटायर झाले, पण या योजनेमध्ये त्यांचं खूप सहकार्य राहिलेलं आहे। असे एवढे सत्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करणार, तेही हे सगळे सत्कार जे आहेत ते 10 मिनिटामध्ये 11 मिनिटामध्ये आम्ही संपू। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिला सत्कार जो आहे राज्याच्या मुख्यमंत्र्यांचाच होईल। आज ते राज्याचे मुख्यमंत्री 2/3 मेजॉरिटीचे मुख्यमंत्री आहेत आणि त्याच्यामुळं त्यांचा सत्कार होणं गरजेचं आहे। आणि ही जी योजना आहे शिंपोरा ते खुंटेफळ या योजनेचं संपूर्ण श्रेय हे त्यांचं आहे आणि खुंटेफळ तलावाचं श्रेय आणि पाणी देण्याचं हे अजितदादांचं आहे।